सिंचनाचा आरोप केला, सुनील तटकरेंवरती आरोप केला, छगन भुजबळांवरती आरोप केला आणि अशोक चव्हाणांवरती आरोप केला. सगळ्यांवरती आरोप केले आणि नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये पावन करून घेतलं. मग हे भ्रष्टाचारी माफ. हे लोक भारतीय जनता पक्षामध्ये आलेले नाही, ते तुमच्याच पक्षामध्ये होते. हे लक्षात ठेवा. आमच्या सहकारी पक्षाचे हे नेते आहेत ते भारतीय जनता पक्षामध्ये नाहीत. एक गोष्ट आपण लक्षात ठेवा अमोल म्हातेले, की राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती आपण खोटं का बोलता? बिहारच्या सरकारनं कुठं छटपूजेसाठी फुकट गाड्या सोडल्या? मला या निमित्तानं जय महाराष्ट्राच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची आहे की विरोधकांचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळलेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती भ्रष्टाचारासारखे असे आरोप करणं ठीक आहे. तुम्ही लढत राहा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आपण लढत राहा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. कारण जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष आहे, त्यामुळे आपल्याला लढतच राहावं लागेल. आपण लढत राहा, आपल्या लढाईला आमच्या शुभेच्छा आहे. पण ती लढाई सामान्य माणसाकरता, शेतकऱ्याकरता, कामगाराकरता, कष्टकऱ्याकरता होऊ द्या. तुमच्या लोकांनी इतरांच्या बरोबर हातमिळवणी करून आर्थिक बळकट असलेल्या क्रिकेट संघटनेच्या आणि इतर ठिकाणी निवडणुका लढवायच्या, ते तुम्हाला चालतं. तुमच्या विशेष प्रेमामध्ये असलेल्या नेत्यांच्या कारखान्याची कर्ज माफ करून घेण्याकरता दिल्लीला चक्रा मारायच्या, तिथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना भेटायचं, हे तुम्हाला चालतं. मुद्दा असा याच्यामध्ये ज्या पद्धतीनं या सगळ्या राजकारणामध्ये आम्हाला पडायचं नाही. अमोल म्हातेले, आपलं मानसिक संतुलन ढासळल्यासारखं करू नका. आत्मपरीक्षण करण्याचा विरोधकांना दिवस आहे. आणि एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगा, आपल्या पक्षानं बिहारमध्ये एक जागा तरी लढवली का? काय नैतिक अधिकार आहे तुम्हाला भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारण्याचा? राजकारणामध्ये हा सत्ताधारी अहंकाराचा प्रश्न नाही, हा प्रश्न नैतिकतेचा आहे. तुमच्या पक्षाची ताकद किती, तुम्ही बोलताय किती, तुमचा जीव किती? एक जागा लढवली का तुम्ही? भ्रष्टाचाराचे आरोप करताय, तुम्ही एक जागा लढवली का बिहारमध्ये? तुम्ही बिहारमध्ये एक जागा तरी लढवू शकलात का? तुमची पहिली नैतिकता बघा अजितराव. आमची नैतिकता शाबूत आहे. जनतेला उत्तर देण्याकरता आम्ही बांधलेलो आहोत. किंवा महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं, देश कमवला असं काही होत नाही, लक्षात ठेवा. तुमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असलेल्या पक्षाला या महाराष्ट्राच्या जनतेनं नाकारलेलं आहे. बिहारमध्ये नितीश कुमार कुणावरती आपण बोलता? एक लक्षात घ्या, एक जागा तरी तुम्ही लढवलीत का? माता तुमचं अस्तित्व आहे का बिहारमध्ये? तर मी दोघांनाही थोडा वेळ थांबवतो. एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी भाजपा मुख्यालयात जाणार आहेत. जवळपास आता निकाल समोर यायला लागलेले आहेत. बऱ्याच फेऱ्या ह्या मतमोजणीच्या झालेल्या आहेत. एनडीए 193 जागांवर आघाडीवर आहे आणि संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करतील.